ठाणे महानगरपालिकेतर्फे 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याची आताच्या बदललेल्या स्थितीनुसार फेरआखणी करण्यात येणार आहे. IIT मुंबईच्या GISE हबच्या मदतीने फेरआखणीचं काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. 2010 पासून या आराखड्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. 2018 मध्ये त्याचं अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. त्यामध्ये मेट्रो मार्गाचं आरेखन, ठाणे पूर्व येथील साठीच प्रकल्प, ठाणे मुलुंड दरम्यानचे नवीन उपनगरी रेल्वे स्थानक आणि नगर ते साकेत कोस्टल रोड, भुयारी मार्ग इत्यादींबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलं होतं. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये IIT मुंबईतील GISE हबचे सुमित सेन यांच्यासोबत या संदर्भात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुळे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, TMTचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, भगवान शिंदे उपस्थित होते.